जनतेला अपेक्षित असतात ती मग स्ट्रीट लाईट असेल, गतिरोधक बसवण्याची कामं असतील, आमच्या प्रभागातील उद्यानं किंवा खेळाच्या मैदानांचा विकास कामं असतील, ही नक्कीच मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. हे बघा, आपलं पनवेल हे उंच भरारी ठिकाण आहे, बरोबर. आज आंतरराष्ट्रीय नकाशावर आपलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव कोरलं गेलेलं आहे. त्यामुळं माझ्या पनवेलच्या तरुणींना किंवा माझ्या इथल्या भूमिपुत्रांना असेल, प्रकल्पग्रस्तांना असेल, खूप चांगल्या उद्योगाच्या, रोजगाराच्या, व्यवसायाच्या नवीन संधीला निर्माण होणार आहे. या भारतीय संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला सर्वात मोठा अधिकार दिलाय, तो मतदान. मतदानाचा अधिकार आपण नक्की बजवा. उच्च शिक्षित, सुशिक्षित, सुज्ञान आणि ज्याला तुमच्या प्रभागाची जाणीव आहे, जो प्रभागात पायी फिरतो, ज्याला प्रभागातले काच खळगे माहिती आहेत, प्रभागातल्या छोट्या मोठ्या समस्या माहिती आहेत, मग तो कुठलाही असो, कुठल्याही पक्षाचा असो, अशाच उमेदवाराला निवडून द्या ज्याला तुमच्या प्रभागाची सर्वांगीण माहिती असेल. नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज मी आदित्य हेरेकर पॉटहोल्स ऑफ पनवेलच्या चॅनलच्या माध्यमातून प्रश्न पनवेलकरांचे च्या 3ऱ्या एपिसोडमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतोय. आपल्याला सर्वांना नववर्षाचे खूप खूप अभिनंदन आणि आपल्या परिवाराला नववर्षाची खूप खूप शुभेच्छा. आज आपल्यासोबत 3ऱ्या एपिसोडमध्ये आहेत पनवेल महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 4D चे अपक्ष अधिकृत उमेदवार किरणदादा पाटील. तर आपण किरणदादा पाटील साहेबांचं आपल्या शोवर खूप खूप म्हणजे अभिनंदन करून त्यांचं स्वागत करूया इथे. तर दादा, आपलं खूप खूप स्वागत. आपल्याला पण नव्या वर्षाच्या शुभेच्छा. आणि काय वाटतं दादा, म्हणजे पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही चालू आहे त्याच्यावर आपलं काय मत आहे? सर्वप्रथम तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या ह्या 2026 मध्ये येऊ घातलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. मला वाटतं मी किरण प्रकाश पाटील, माझं शिक्षण ग्रॅज्युएट झाले, BA सोशल सायन्समधून, PG डिप्लोमा इन पब्लिक रिलेशन मॅनेजमेंट केले. मला वाटतं शिक्षण हे खूप महत्त्वाचं असतं, एक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून किंवा एक सामाजिक कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून. पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या येऊ घातलेल्या आहेत आणि 15 जानेवारी 2026 रोजी त्याचं मतदान होणार आहे. सुशिक्षित, सुज्ञ आणि सुजाण नागरिक किंवा तो लोकप्रतिनिधी हा नेहमीच त्याच्या प्रभागाचा असेल, त्याच्या विभागाचा असेल, त्याच्या गावाचा असेल, शहराचा असेल, हा सर्वांगीण विकास साधत असतो. ह्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी माझ्या सर्व मतदार राजांना, बंधू भगिनींना, युवांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी जागरूक आणि सुज्ञप्रमाणे मतदान करावं आणि त्याचा हक्क त्यांनी बजवावा. दादा, तुमची राजकारणामध्ये येण्याची व्यक्तिगत प्रेरणा काय आहे, म्हणजे तुम्ही जर जनतेला सांगू शकाल यावर? मी तसं बघितलं तर टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सर्व्हिसच्या दृष्टिकोनातून खारघरमध्ये या शहरात प्रवेश केला 2004 साली. आणि आपण बघतो की कुठलीही, मी तसा मूळचा खानदेशातला आणि इथं आलो, ह्या भूमीशी आता एक माझी नाळ जोडली गेली. आणि इथं कार्यरत असताना टाटा हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं, मग तिथून वाटलं की आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा कर्करोगग्रस्त रुग्णांना आपण बघाल, लहान मुलं असतील, ज्येष्ठ असतील, महिला असतील, तर त्या वेदना बघून माणसाला वाटतं की अरे नाही, आपण काहीतरी आपल्या समाजासाठी जगलं पाहिजे, ह्या आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग रक्तदान शिबिरं असतील, मोफत नेत्रचिकित्सा शिबिरं असतील, कर्करोग निदान शिबिर असतील, या शिबिरातून हळूहळू कार्याला सुरुवात केली. मग सामाजिक प्रश्न, शैक्षणिक प्रश्न ह्या दृष्टिकोनातून पुढे पुढे वाटचाल करत आलो आणि सर्वांनाच घेऊन सोबत त्यांच्या सहकार्याने आजपर्यंत मग समाजकारणातून हळूहळू राजकारणात प्रवेश केला आणि आजही 80 ते 90% समाजकारण करत आलोय आणि करत राहणार. धन्यवाद दादा, तुम्ही एवढं चांगलं जे उदाहरण सेट केलेलं आहे आपल्यासाठी, सेवा भाव जो आपण सांगितला त्यासाठी खूप धन्यवाद. दादा, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे, आपल्याप्रमाणे पनवेल जे शहर आहे ते स्मार्ट सिटी खरंच आहे का, आणि जर आहे तर लोकांना याचा फायदा कसा काय पोचलाय, म्हणजे आपलं याच्यावर जर मत मांडता येईल तर? नाही, मला असं वाटतं की पनवेल महानगरपालिका झाली आता, आणि पनवेल महानगरपालिका होण्याआधी ती नगर परिषद होती. नक्कीच मी आता बऱ्याच वेळेस आपल्याला बघितलं असेल तर नगर परिषद असताना ती इंग्रजांच्या काळापासून नगर परिषद होती. महानगरपालिका 2016 मध्ये स्थापन झाली 1 ऑक्टोबरला, आणि तेव्हापासून तिचा विकास किंवा सर्वांगीण विकास हा होत आहे. स्मार्ट सिटी व्हायला ऑफकोर्स थोडा वेळ लागेल, काही गोष्टी घडल्या आहेत, काही गोष्टी घडायच्या आहेत, तर त्या नक्कीच येणाऱ्या काळात घडतील असं मी आपल्याला नक्कीच आश्वासन देऊ इच्छितो.
आता पुढचा प्रश्न असा की गेल्या सुमारे 9 वर्ष झाली आपल्याला महानगरपालिका स्थापित होऊन. या एवढ्या काळामध्ये काय विकास घडला आणि कुठे आपलं पनवेल शहर मागे पडलं, असं काय वाटतं तुम्हाला याच्यावर? मागे पडलं असं तर म्हणता येणार नाही, कारण की विकास होतोय. चांगले रस्ते. आता आपण बघणार की जर खारघर सारख्या शहराचा जर महापालिकेतला एक घटक आपण जरी खारघर असलो, इथं बऱ्याच गोष्टी या सिडकोच्या माध्यमातून होत्या. आपले फुटपाथ असतील, आपले रस्ते असतील, आपले स्ट्रीट लाईट्स असतील, ज्या नगरसेवकाच्या कार्यरत म्हणजे कार्यकक्षेत येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील, ह्या आधी पूर्णतः सिडकोच्या ताब्यात होत्या. आता हळूहळू 2022 नंतर बऱ्यापैकी त्या गोष्टी ह्या आपल्या पनवेल महापालिका हद्दीत आल्यात आणि तेव्हापासून आपण रस्त्यांची कामं असतील किंवा स्ट्रीट लाईट बसवणं असेल, ह्या चांगल्या कामांना सुरुवात केलेली आहे. विकास हा पुढच्या पंचवार्षिक योजनेत मला वाटतं बऱ्यापैकी चांगलं स्मार्ट सिटीच्या जवळपास आपण नक्कीच पोहोचलेलो असू. धन्यवाद दादा. जसं तुम्ही हायलाईट केलं रस्त्यांचे मुद्दे, ड्रेनेज वगैरेचे, पण आपण ग्राउंडवरती बघतोय लोकांचं जे मत आहे, तर असं दिसण्यात येत आहे की रस्त्यांचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर जरा आपलं कुठेतरी म्हणजे खड्डे जे आहेत ते बुजवले गेले नव्हते काही महिन्यांमध्ये, आणि रस्त्यांचे जे मुद्दे आहेत ते कव्हर झाले नव्हते. याच्यावर आपलं काय मत आहे? नाही, काय झालं की आधी रस्त्यांचे खड्डे वगैरे बुजवले गेले होते, पण पावसाळ्याच्या आधी जी कामं झाली होती ती थोडी घाई गडबडीत झाली आणि त्यामुळे त्या रस्त्यांची क्वालिटी ऑफ वर्क, पण मला महापालिकेच्या आयुक्तांनाही धन्यवाद द्यावेसे वाटतील. आमचे जरी मी आता अपक्ष असलो तरी आमचे जे नेते आहेत किंवा प्रशांतदादा ठाकूर, ज्यांनी पनवेलमध्ये ही विधानसभेचं 4थ्या वेळेस ते नेतृत्व करतायत, तर त्यांनी नक्कीच याचं चांगलं काम करण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात जसं आता आपण बोललात आदित्य की रस्त्यांची सिच्युएशन तर खरोखर, पण आता बघितलं आपण तर सुंदर असे रस्त्यांचं जाळं, विशेषतः चौकात जे कॉन्क्रिटीकरण होतंय, त्याच्यामुळं कसं आहे की आपला जो बेस आहे हा मजबूत होईल आणि चांगल्या दर्जाचे रस्ते हे येणाऱ्या काळात पनवेल महापालिकेच्या वतीने आणि विशेषतः खारघरमध्ये ते दिसून येतील प्रामुख्याने. धन्यवाद दादा. तुम्ही कॉन्क्रिटायझेशनवर जो मुद्दा हायलाईट केला, तर आपल्याला काही जागी बघता येत आहे की कॉन्क्रिटायझेशन अशा जागेवर पण होत आहे जिथे चांगले रस्त्यांना खोदून परत त्याच्यावर कॉन्क्रिटायझेशन होत आहे. नाही, आणि ते मला असं वाटतं की आपण ठीक आहे, आपलं म्हणणं योग्य पण आहे, परंतु कॉन्क्रिटायझेशन जिथे होतंय, जिथे हेवी ट्रॅफिक असते, जसं आपण बघितलं असेल हिरानंदाने, बरोबर. आता तुम्ही आम्ही रोजच दुचाकीवरून म्हणा किंवा पादचारी म्हणून म्हणा किंवा चारचाकीतून प्रवास करत असतो कुठंही, तर त्यावेळेस ते झालं, उत्सव चौकाचं सर्कल झालं किंवा असे जे मेन सर्कल्स होते जिथे, मग ते शिल्प चौकचं सर्कल असेल किंवा असे, तिथं कॉन्क्रिटीकरण करणं ही काळाची गरज होती आणि त्यामुळं आज तिथं कॉन्क्रिटीकरण झाल्यावर पुढच्या 10-15 वर्षे तुम्हाला तिथं कुठले खड्डे दिसणार नाहीत. म्हणजे चांगलं हेवी ट्रॅफिक असतं. आता हिरानंदानी जंक्शन हे हेवी ट्रॅफिकचं जंक्शन आहे, त्यामुळे तिथला कायमस्वरूपीचा प्रश्न हा मार्गी लागेल. दादा, पुढचा प्रश्न असा, गेल्या काही आठवड्यांपासून पनवेलकरांची एक समस्या आहे, MIDC मधून जे इंडस्ट्रीज आहेत त्यातून जे पॉयझनस जे रसायने, फ्युम्स ज्याला आपण म्हणतो, ते प्रकट झालेले आहेत. याच्यामुळे वायू प्रदूषण खूप वाढलेलं आहे असं पनवेलकरांचं म्हणणं आहे. तर जर आपण उद्या सत्तेत आला तर ह्या विषयावरती आपण कसं सोल्युशन आणाल? मला वाटतं याच्यात बघा की प्रदूषण खरोखर गंभीर विषय आहे आणि ते तळोजा MIDCतून मोठ्या प्रमाणात होतं. याच्यासाठीही देखील आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. अगदी वेळोवेळी सन्माननीय आमदार साहेबांना सांगितलं असेल किंवा उद्योगमंत्र्यांपर्यंत किंवा म्हणजे आमचे जे पर्यावरण मंत्री महोदय होते त्यावेळेसचे तत्कालीन, त्यांच्यापर्यंत आवाज उठवला आहे. लोकांनीही खूप चांगल्या प्रमाणे इथं सिटीझन अगेन्स्ट पोल्युशन ही मोहीम पण चालवलेली आहे. मला वाटतं की पोल्युशन नक्कीच आहे तळोजा MIDCतून, पण त्याचबरोबर बांधकामातून पण खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. काही इथं इतर क्वाऱ्या वगैरे त्यांच्या माध्यमातून पण प्रदूषण होत आहे. तर हे सर्व प्रदूषण तळोजा MIDCचं तर एक प्रखड मत मांडायचं तर मी स्पष्ट सांगेन की बघा, आज तळोजा MIDCत जर आपण फटका मारला तर काय होतं की त्याचा जो बफर झोन आहे तो तोडला जातो. तिथं पण रहिवाशी सदनिका, सिडकोचा पण बघा, आपण जरी म्हणतो की सिडको म्हणते की वी मेक सिटीज, ठीक आहे, शहरांचे शिल्पकार आहोत, सगळं मान्य, पण आपण जर उद्या जंगलात जाऊन जर जे आपले पशु पक्षी प्राणी आहेत त्यांचा जिथं अधिवास आहे, त्यांचे जिथं घर आहे, त्यांचं जिथं वास्तव्य आहे, त्या वास्तव्यात जाऊन जर उद्या तुम्ही किंवा मी एखादं रिसॉर्ट बांधलं, एखादा बंगला बांधला आणि मग तुम्ही त्यांना म्हणाल की अरे माझ्यावर बिबट्याने हल्ला केला, माझ्यावर सिंहाने हल्ला केला, माझ्यावर अस्वलाने हल्ला केला, तर मला वाटतं कुठेतरी जर खरं बघितलं, वास्तव पण नाकारता येत नाही. आपण सिडकोनी काय केलं,
फक्त पैसे कमवायला पाहिजे किंवा शहरांचे शिल्पकार, पण व्हॉट काइंड ऑफ सिटीज दे आर मेकिंग, हा पण तर विचार करण्यासारखा आहे. आपण त्या MIDC क्षेत्रात का गेलो? आज मी मागे एक वेळेस फेरफटका मारायला गेलो किंवा वेळोवेळी जात असतो या प्रदूषणाच्या विषयावर, तर अगदी MIDCच्या मधोमध मोठमोठे मास हाऊसिंग प्रोजेक्ट्स चालू आहेत. तर कसं म्हणजे प्रत्येक वेळेस हे बघा, उद्योग आलेच पाहिजेत. जर आज आपण ठरवलं की वायू प्रदूषण किंवा कुठलंही प्रदूषण करणाऱ्या ह्या कंपन्या तिथं असतील त्या बंद केल्या पाहिजे, मग रोजगाराचं काय? मग परत आपण कुणीतरी ओरडतो, अरे अमुक अमुक कंपन्या इकडच्या राज्यात चालल्या, तिकडे शिफ्ट झाल्या, मग आमच्या भूमिग्रस्त प्रकल्पग्रस्तांना असेल, आमच्या भूमिपुत्रांना असेल, मग त्यांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध होणार नाही. मला वाटतं हे सगळं करत असताना प्रत्येकाने आपल्या कक्षेत राहून आणि जे नियम दिले आहेत त्या नियमावलींचं पालन करत जर आपल्या उद्योगधंदे जोपासले किंवा ज्या काही आस्थापना असतील त्या जोपासल्या तर ही वेळ येणार नाही. धन्यवाद दादा. पुढचा प्रश्न आपला असा की आपण गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पक्षाबरोबर कामं केली, पण आज आपण अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहतात, तर आपण आपल्या वॉर्डमध्ये काय काय कामं केली आणि अजून जर आपण निवडून आला तर काय पुढे कामं कराल, असा जो आपला रोडमॅप असतो त्याच्यावर जरा प्रकाश पाडला तर बरं. खरं तर भारतीय जनता पक्षाचा मी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि करत राहणार. आज अपक्ष उमेदवारी माझ्या आधी माझ्या सौभाग्यवती ह्या प्रभागाचं ह्या 2017 पासून पहिलीच महानगरपालिका झाली, तिथून त्या नेतृत्व करत होत्या. ऑफकोर्स त्याला जनतेने साथ दिलं, जनता जनार्दने जनतेने निवडून दिलं, पक्षाने नक्कीच आमच्यावर विश्वास दाखवला, जनतेने निवडून दिलं आणि त्या माध्यमातून त्यांच्या वतीने जी काही नगरसेवकाला अपेक्षित असतात किंवा जनतेला अपेक्षित असतात ती मग स्ट्रीट लाईट असेल, गतिरोधक बसवण्याची कामं असतील, आमच्या प्रभागातील उद्यानं किंवा खेळाचे मैदानांचा विकास कामं असतील, ही नक्कीच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही प्रामुख्याने सांगू शकतो की सेक्टर 19 मधलं आज तुम्ही जर प्लॉट नंबर 43 जिथं नक्षत्र उद्यान म्हणतो ते आपण बघितलं तर ते अतिशय सुंदर आहे. तिथला लोकांच्या म्हणजे मी तर म्हणजे जनतेला जाऊन जनतेला जे अभिप्रेत होते ते सर्व काम आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. अजून बरीच कामं आहेत ती भविष्यात दिसतीलच. दादा, प्रभाग क्रमांक 4D किंवा ओव्हरऑल प्रभाग क्रमांक 4 खारघर पनवेल महानगरपालिका, तुम्हाला काय वाटतं असे मेन मुद्दे काय आहेत जे तुम्ही सॉल्व्ह करू इच्छिता जर तुम्ही उद्या निवडून आला तर? नाही, मी तर एक सांगेल, निवडून तर आपण 100% येणार. कारण की शेवटी जेव्हा तुम्ही काम केलेलं असेल तर जनता जनार्दन आपल्या पाठीशी असतो. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सांगू इच्छितो की शेतकऱ्याचं एक धोरण असतं साधन सरळ, शेतीत जे आपण पेराल ते 100% उगवतं. तुम्ही शेतीची मशागत प्रॉपर केली असेल तशी मी माझ्या प्रभागातल्या लोकांची सर्वांगीण कामं करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. त्यांची वैद्यकीय अडचण असेल, त्यांच्या दुःखाच्या वेळेस काही असेल किंवा इतर प्रभागातली काही जी कामं आमच्याकडून होण्यासारखी आहेत ती कामं सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी राहिलेली जी कामं असतील, मग आता आमचा बेसिक विषय आहे की बाबा आपल्या प्रभागातल्या लोकांसाठी चांगल्या शिक्षणाची, जसं आपण नवी मुंबई मनपाच्या धर्तीवर जर बघितलं CBSEच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, हा आमचा प्रामुख्याने मुद्दा असेल. दुसरा मुद्दा मला असं वाटतं इथं जे चांगले फुटपाथ असावेत जे लोकांना चालण्यासाठी चांगल्या सुस्थितीत असावेत. उद्यानांचा आता खेळाची मैदानं चांगली अद्ययावत विकसित असावीत. कारण की आपण बघतोय लहान लहान मुलं फक्त मोबाईलमध्येच गुंततात, तर त्यांना आपल्याला मोबाईलपासून मैदानावर आणायचं, त्यासाठी मैदानांचा विकास हा नक्कीच आपण येणाऱ्या काळात करू. खूप धन्यवाद दादा. आता माझे जे पुढचे प्रश्न असतील ते पॉलिटिक्सच्या अपार्ट म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला विचारेन. पहिला प्रश्न दादा असा की राजकारणापलीकडे एक सामान्य नागरिक, एक रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ पनवेल म्हणून आपण पनवेलकडे कसं पाहता? नाही बघा, आपलं पनवेल हे उंच भरारी घेत आहे, बरोबर. आज आंतरराष्ट्रीय नकाशावर आपलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव कोरलं गेलेलं आहे. त्यामुळं माझ्या पनवेलच्या तरुणींना किंवा माझ्या इथल्या भूमिपुत्रांना असेल, प्रकल्पग्रस्तांना असेल, खूप चांगल्या उद्योगाच्या, रोजगाराच्या, व्यवसायाच्या नवीन संधी ह्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे आता आपण बघू शकाल की जून महिन्यातच आम्ही सन्माननीय आयुक्तांना सांगितलं की बाबा आपण आधी पनवेल महापालिकेच्या वतीने काय असायचं की ब्युटी पार्लर प्रशिक्षण, शिवण क्लास, मोटर ड्रायव्हिंग स्कूल, हे ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आपण आता काय केलं पाहिजे, तर आता लाखोंच्या प्रमाणात रोजगाराच्या संधी ह्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येऊ घातलेल्या आहेत.
तर त्या संधीचं सोनं कसं करावं, तर आपण जसं म्हणतात मोदीजींनी सांगितलंय की स्किल बेस, स्किल इंडिया. तर त्यांना जे प्रशिक्षण दिलं जाईल ते रोजगाराभिमुख दिलं गेलं पाहिजे. त्यांना विविध स्पोर्ट्सची माहिती दिली पाहिजे, उद्योग व्यवसायांची माहिती दिली पाहिजे, की जेणेकरून माझा जो तरुण आहे, माझा जो इथला भूमिपुत्र आहे, प्रकल्पग्रस्त आहे, तो त्या प्रवाहात टिकला पाहिजे. दादा पुढचा प्रश्न असा की कॉर्पोरेटरची जी भूमिका आहे, त्याचे जे ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ते आपण एका सामान्य नागरिकाला कुठच्या शब्दात सांगाल? मी माझ्या सर्वसामान्य नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना आणि युवकांना सांगू इच्छितो, हे बघा, भारतीय संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला सर्वात मोठा अधिकार दिलाय, तो मतदानाचा. मतदानाचा अधिकार आपण नक्की बजवा. उच्च शिक्षित, सुशिक्षित, सुज्ञान आणि ज्याला तुमच्या प्रभागाची जाणीव आहे, जो प्रभागात पायी फिरतो, ज्याला प्रभागातले काच खळगे माहिती आहेत, प्रभागातल्या छोट्या मोठ्या समस्या माहिती आहेत, मग तो कुठलाही असो, कुठल्याही पक्षाचा असो, तशाच उमेदवाराला निवडून द्या ज्याला तुमच्या प्रभागाची सर्वांगीण माहिती असेल. नंतर मग म्हणायचं की अरे तो तर फिरकलाच नाही, तो तर आलाच नाही. अरे बाबा, आपलं कर्तव्य, जो संविधानाने दिलेला अधिकार आहे, मतदान रूपी, किती लोक बजावत आहेत आज. तर माझं हे तरुणांना सांगणं असेल किंवा माझ्या मतदार राजाला की मतदानाचा जो तुमचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे, तो कृपया बजवावा, एवढीच विनंती. दादा पुढचा प्रश्न असा, जसं तुम्ही युवांना हायलाईट केलं, तर आपले जे पहिल्यांदा मतदार करणारे जे युवा आहेत, खास कर मी म्हणेन जेनझी जे आपण म्हणतो, 18 ते 25 वर्षाचे, यांना आपण एक संदेश काय द्याल मतदान करायच्या आधी? नाही, मला असं वाटतं 18 वर्षाच्या पूर्ण झाल्यानंतर त्याला मतदानाचा अधिकार येतो, तसाच त्याला रक्तदानाचा पण एक अधिकार मिळतो. माझं प्रत्येक तरुणाला, तरुणीला एवढं सांगणं असेल की सामाजिक बांधिलकी जोपासत आपण मतदानाबरोबरच मतदान, रक्तदान आणि अवयवदान ही काळाची गरज आहे. आपण बघतो की आपण शिक्षण घेतोय, सर्व मान्य, परंतु शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणं आज आपल्या इतर कॉर्पोरेट लँग्वेजमध्ये जर म्हटलं तर सोशल सर्व्हिस रिस्पॉन्सिबिलिटी, जो CSR दिला जातो किंवा काय, तर मी तरुणांना सांगू इच्छितो, माझ्या नवमतदारांना सांगू इच्छितो की मित्रांनो, मैत्रिणींनो, तुमचा अधिकार आहे मतदानाचा, तसंच सामाजिक बांधिलकी जी आहे ती जोपासा आणि ती जपा, तरच भारताचा सर्वांगीण विकास हा होईल. दादा शेवटचा प्रश्न माझा असा आहे की जो भूमिपुत्रांचा प्रश्न आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला द्यावं, जे की अजूनपर्यंत डिले झालेलं आहे, दिलं गेलेलं नाही, याच्यावर आपली एक नॉट ॲज अ कॅन्डिडेट बट ॲज अ नॉर्मल लाईक सिटीजन आपली याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? नाही बघा, मी जरी खानदेशातून येऊन इथं वास्तव्यास असलो, खानदेश ही माझी जन्मभूमी, पण कर्मभूमी ही माझी कोकण आहे किंवा हा इथला प्रांत आहे. मला असं वाटतं की स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्याविषयी जेव्हा मी पण ऐकलं किंवा वाचलं, तर खरोखर त्यांनी खूप चांगलं काम ह्या इथल्या आमच्या समाज बांधवांसाठी किंवा ह्या भागातल्या लोकांसाठी केले. ह्या महाराष्ट्राचे ते विरोधी पक्षनेते राहून चुकले, त्यामुळे क्रमप्राप्त आहे. सन्माननीय मोदीजी असतील, इथले आमचे स्थानिक नेतृत्व असेल, त्याचबरोबर आमचे नेते मंडळी असतील, आणि ॲज अ कार्यकर्ता म्हणून देखील किंवा इथला एक रहिवासी म्हणून माझंही हे मागणं असेल की स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव खरोखर ह्या विमानतळाला देण्यात यावं, जेणेकरून आमची जी तरुण पिढी, आपण बघत असाल की छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा वारसा आपण सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सांगतो, शाहू फुलेंचा आपण वारसा ह्या आपल्या नवीन पिढीला सांगत असतो, संतांची ही जी भूमी आहे, तसाच उद्या जेव्हा त्या स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ती फ्लाईट लँड होईल किंवा टेक ऑफ होईल, त्यावेळेस आपले जे काही लहान मुलं असतील किंवा जी तरुण पिढी असेल ती विचारेल, तर त्याच्या जी गाथा असेल, त्यांनी जे बलिदान दिलंय किंवा त्यांनी जे योगदान दिलंय आमच्या प्रकल्पग्रस्त बांधवांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी, तर ते योगदान नक्कीच तिथून त्याचं स्मरण होईल. त्यामुळे मी परत मान्यवर प्रशासनाला किंवा आमच्या केंद्रीय नेतृत्वाला विनंती करेन की ते नाव लवकरात लवकर देण्यात यावं. दादा खूप खूप धन्यवाद. आपण आपला किमती वेळ काढून आज आपल्याशी संवाद साधला. तर आपल्या दर्शकांना तिसऱ्या एपिसोडमधून मी आपला इथून निरोप घेतो. आज आपल्यासोबत होते किरण दादा पाटील साहेब, जे पनवेल महानगरपालिका वॉर्ड नंबर 4D चे अपक्ष म्हणून अधिकृत उमेदवार आहेत. आपण यांना येणाऱ्या नगरपालिका निवडणुकासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण यांचा खूप खूप धन्यवाद करतो. हेच म्हणून मी आपला निरोप घेतो. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.
पॉटहोल्स ऑफ पनवेल हे जे इन्स्टाला पेज आहे त्या सर्व सहकाऱ्यांचं, तरुण सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. कारण की लोकशाहीचा चौथा स्तंभ जसं पत्रकारिता असतं किंवा न्यूज चॅनल असतं, तसंच आजकाल सोशल मीडिया खूप ॲक्टिव्ह आहे आणि खूप चांगलं काम हे तरुणांच्या माध्यमातून, या सहकाऱ्यांच्या माध्यमातून होतं आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा. असेच प्रखर आणि प्रखड मत आणि प्रश्न आपण येणाऱ्या काळात देखील मांडावेत हीच सदिच्छा. धन्यवाद.